आमदार असलम शेख यांच्या घराबाहेर अपघात घडलाय। महिलेला कारखाली चिरडून डिव्हायडर पर्यंत फरफटत नेण्यात आलाय। या अपघातानंतर कार चालकाने महिलेला रुग्णालयात सुद्धा नेलं आणि रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। मुंबईमध्ये हा अपघात घडलेला आहे, ज्यामध्ये महिलेला कारखाली चिरडून डिव्हायडर पर्यंत फरफटत नेलाय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। आमदार असलम शेख यांच्या घराबाहेर हा अपघात घडलेला आहे, ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय। आपण पाहिलं तर आमदार असलम शेख यांच्या घराच्या बाहेर मालाड पश्चिम ऑरिश टावर येथे काल रात्री 10च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीला एका फोर्ड एंडीवर गाडीने धडक दिली। या घटनेनंतर आरोपी फरार न होता त्या महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन गेल्या। त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपीला देखील आता पोलिसांकडून अटक करण्यात आला आहे। अटक आरोपीचं नाव अनूप सिन्हा, जो 45 वर्षाचा असून मृतक महिलेचं नाव शहाना काजी, जी 26 वर्षाची एक तरुणी आहे। आरोपी विरुद्ध आता पोलिसांनी निष्काळजीपणाने गाडी चालवणं आणि त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होणं या गुन्हा अंतर्गत आता गुन्हा दाखल केला आहे। महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणी पोलिसांनी जो कार चालक होता त्याचे जे ब्लड सॅम्पल घेतले असून हा जो कार चालक होता तो ड्रिंक अँड ड्राईव्ह करून गाडी चालवत होता की नाही, त्या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। जर पुढचा तपास पोलिसांकडून नेमका कशा प्रकारे केला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।